सचिन बंडगर, राहणार मौत, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. हे सचिन बंडगर जे होते ते या हाक्यासोबत 5-7 वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून काम करायचे. त्याचा सोशल मीडिया पण ते सचिन बंडगर सगळा हे करत होते, हँडल करत होते. त्यात सोशल मीडिया सांभाळणं, ड्रायव्हरकी सांभाळणं, याचा 2 वर्षाचा जो पगार आहे तो या हाक्यानी त्यांना दिला नाही. उलट त्यांच्या भावाला फोन करून काहीतरी मला Y+ सुरक्षा आहे, मी तुझ्यावर केस करेल, अशी त्यांनी धमकीसुद्धा त्या परिवाराला दिल्याचं मला स्वतः सचिन बंडगर यांनी व्हॉट्सअपवर सांगितलेलं आहे. तो जो स्क्रीनशॉट होता तो मी काल व्हॉट्सअपला टाकला. आणि या हाक्याचा काही एक कारनामा नाही, ही आता सुरुवात आहे. असे अनेक मेसेजेस मला आहेत. तो माझ्या एकाही प्रश्नाची नीट उत्तरं देत नाही आहे. कालही जालन्यामध्ये त्यानं पत्रकार परिषद घेतली. त्याच्यानंतर त्याच्यासोबत असणारी लोकं जी होती त्यांनी मला फोन करून सांगितलं की हा वैयक्तिक फार वैफल्यग्रस्त झाला आहे, हा आता जरा जास्त प्यायला लागला आहे. ठीक आहे, त्याचा जो वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी आंघोळ करावी दारूनी, आमचं काही म्हणणं नाही. पण आता त्याने प्रश्नाची उत्तरं द्यावी की वंचित बहुजन आघाडीच्या स्टार प्रचारकामध्ये 12व्या नंबरला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी त्याला संधी दिली होती ओबीसीला निवडून आणण्यासंदर्भात. तो प्रचार प्रमुख दिसतोय वंचित बहुजन आघाडीमध्ये, प्रचार करत होता आणि सांगतोय खुल्ला मी समर्थन दिलं होतं देवेंद्रजींना. त्याच्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर हे आमचे उमेदवार होते लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे, महायुतीचे. त्यांचे विरुद्ध त्यांनी म्हणजे महायुतीच्याच विरुद्ध षडयंत्र केलं. भोकर विधानसभा मतदारसंघाबद्दल तर स्वतः ॲडव्होकेट कुंटे यांनी त्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन सगळी मांडणी केलेली आहे. त्याच्यावर काही तो बोलायला तयार नाही. फक्त हा हाक्या जो आहे हा आता त्या लोकांना धमक्या द्यायला लागला आहे. अनेकांना त्यांनी धमक्या दिल्या. त्याच्या कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका त्याच्या मित्राला सुद्धा त्यांनी बहिणीला धमक्या द्यायला समजतंय. हाक्या, तुला वाटत असेल की तू सगळं आकाश कवेत घेऊन फिरतोय, पण तू लक्षात ठेव, तुझ्यावर जे काही आर्थिक शोषणाचे आरोप, आर्थिक जे काही तू तडजोड केलेली आहे, हे जर होत असतील मॅनेज उमेदवार करून तू जर करत असेल त्याची उत्तरं दे. आणि याच्या व्यतिरिक्त तू जर त्यांच्या परिवाराला धमक्या देत असशील तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीर आहे. त्यांच्या केसाला हात लावणं तर दूर, तुझे जे नकली केस आहेत तेच तुला काढून लोकांना दाखवावे लागतील की मी किती नकली माणूस आहे. त्याच्यामुळे हाक्याचे असे अनेक हे आहेत. राज्य मागास आयोगाचं पद जे त्यांनी बेकायदेशीर मिळवलं आहे त्याचेसुद्धा अनेक प्रूफ आता समोर यायला लागलेत. ते राज्य मागास आयोगाचं तर मी स्वतः आता विधिमंडळामध्ये तसा प्रश्न आता या अधिवेशनामध्ये उपस्थित करून सरकारला त्याबाबत विचारणार आहे. त्याच्यामुळे हाक्यासारख्या बेअक्कल, निर्लज्ज आणि 1 नंबरच्या कमीनाला आता उत्तर त्याला त्याच्याच भाषेत द्यावं लागतं. सभ्यता काही फक्त आम्हीच जन्माला घेऊन आलेलो नाही आहे की आम्हीच सभ्यतेनं बोललं पाहिजे. जरी आम्ही वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहे तर तुला काय मोकाट सूट दिली काय बोलायची? तू काही पण बोलणार, तू आम्हाला म्हणणार माकड तोंड्या, तुझंच तोंड बघ, तू माकडासारखा आहे. तू आम्हाला शाब्दिक तू छल केल्यापेक्षा, शिव्याश्राप दिल्यापेक्षा राज्य मागास आयोगाचं मिळवलेलं पद, त्याचप्रमाणे तुझ्या कामावर असणाऱ्या ड्रायव्हरची थांबवलेली सॅलरी, अनेक पक्षात तू केलेल्या तडजोडी, याचं उत्तर दे. बाकी अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांनी कोण्या कोण्या खात्यात काय काय निधीची तरतूद केली त्याचं उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. आम्ही त्या पक्षाचे कार्यकर्तेच आहोत, त्या पक्षाचा मी आमदार आहे. आदरणीय अजितदादांनी वेगवेगळ्या समूहाकरता काय काय केलं हे आम्हाला सांगायचं. ते तुझ्यासारख्या रिकामचोटाला सांगावं हे कशा करता? तू ये अभ्यास करून बोल आणि माझा अभ्यास काढू नको. तुझ्यापेक्षा 2 पानं शिल्लकच वाचलेली आहेत मी. फक्त तुझ्यासारख्या नकली डिग्र्या घेऊन फर्ग्युसन कॉलेज आणि राज्य मागास आयोगावर गेलो नाही. तुला काहीतरी तुकडा पाहिजे म्हणून तू भुंकतोय आणि अचानक भुंकतोय. त्याला जर लाज वाटत असेल ना, आज स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी आहे. समाधीवर जाऊन नाक घासावं त्यांनी की ओबीसीचं नेतृत्व कसं असतं ते मुंडे साहेबांकडून शिकलं पाहिजे. पण हा जो भुंकत सुटलाय, असे भुंकणारे भरपूर भेटलेत आम्हाला. त्याच्यामुळे यांनी याची अवकात बघावी आणि नंतर दुसऱ्यावर खालच्या पातळीवर बोलण्याचं हे करावं. नाही तर त्याचे दात त्याच्यात नरड्यात घसे घालायचे हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तो ओबीसीचा नेता कधीपासून झाला याचं एका प्रश्नाचं उत्तर दे म्हणा, बाकी आम्ही तुला कोणताच प्रश्न विचारणार नाही. दुसरीकडे संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर खालच्या शब्दात टीका केलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की पक्ष फोडण्यासाठी गिरीश महाजन हे दलाल अनेक ठेवण्यात आलेले आहेत. असं आहे की शेवटी ज्यावेळेस आम्ही काही असे शब्द वापरतो त्यावेळेस आमचेच विरोधक म्हणतात की विधिमंडळाची एक गरिमा आहे, या पदावर असणाऱ्या लोकांनी अशा शब्दाचा वापर करू नये. लोकसभा आणि राज्यसभेची सुद्धा गरिमा आहे, त्यांनी सुद्धा अशा शब्दाचा प्रयोग करू नये.
जर तुम्ही संपादक आहात तर अशा शब्दाचे प्रयोग अपेक्षित नाहीत आणि शेवटी तुमचं अनुकरण सगळे करत असतात. त्याच्यामुळे त्यांनी काय म्हणावं महाजन साहेबांना, तर ते मला असं वाटते त्यावर गिरीश महाजनच अधिक चांगल्या पद्धतीने उत्तर देतील. त्याचबरोबर नागालँडमधले तुमच्याकडचे 7 आमदार होते ते सत्ताधारी पक्षामध्ये सामील झाले, त्यामुळं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो आहे तुमच्या पक्षाचा तो आता मिळू शकणार नाही आहे. त्या संदर्भात आज संध्याकाळी त्या संदर्भात देवगिरीवर, मंगळवार आहे आज, त्या संदर्भात विचारमंथन होणार आहे की हे 7ही आमदार सत्तेसोबत तिथे गेली त्याच्या मागची कारणं काय. स्वतः अजितदादांनी त्याबद्दल सांगितलं की त्या सगळ्या संदर्भात माहिती घेतल्या जाईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल. राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेच्या संदर्भात सुद्धा आज संध्याकाळी तसं मंथन होईल आणि आमचा प्रयत्न आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, पक्ष जास्तीत जास्त वाढला पाहिजे, मात्र यांची जाण्याची कारणं काय आहेत ते एकदा आमच्यासमोरही संध्याकाळी पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष सांगतीलच. बीडमध्ये एक धक्कादायक माहिती समोर येते ती म्हणजे ऊसतोड करण्यापूर्वी काही महिलांनी गर्भपिशवी काढून टाकलेली आहे अशी घटना समोर येते. कसं पाहता या घटनेची तुम्ही आणि राज्य सरकारकडे या संदर्भात काही ही जी काही बाब आहे ती अत्यंत वेदनादायकच आहे, पण त्याबाबत सविस्तर माहिती घेऊन सन्माननीय आरोग्यमंत्री जे आहेत राज्याचे त्यांच्याशीच बोलावं लागेल आणि असे प्रकार जर काय म्हणता येईल त्याला आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक आहेत अशा प्रकारे जर काही होत असेल तर त्यावर नक्कीच राज्य सरकार आजच्या कॅबिनेटमध्ये काय त्यावर चर्चा होते त्यावर ते अवलंबून राहील. सर, इंडिया आघाडीची आज बैठक आहे आणि या बैठकीला शरद पवार गटाकडून कोणीही जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. असा आहे तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांची बैठक त्यांनी जावं न जावं तो त्यांचा प्रश्न आहे. आमच्या महायुतीची बैठकी संदर्भात जर प्रश्न असला तर मी सांगेल की महायुतीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेलं पाहिजे. महिला आयोगाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल महिला नेत्या खास करून ज्या मोर्चाच्या महिला नेत्या आहेत त्या आज राज्यपालांना भेटत आहेत. वारंवार महिला आयोगाच्या कामाविषयीची शंका उपस्थित केली जाते. नाही, त्यांच्या मनात जर काही शंका असेल तर त्यांना भेटण्याचा संविधानिक अधिकार आहे. पण राज्य महिला आयोगाने जागोजागी राज्य महिला आयोग आपल्या दारी अशाही संकल्पना संपूर्ण राज्यभर राबवल्या. रुपालीताई चाकणकरांनी त्या पद्धतीनं त्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या सगळ्या राज्य महिला आयोगाच्या एकंदरीत अलीकडच्या घडामोडींमध्ये केवळ आणि केवळ विरोधातली लोक फक्त विरोध करून स्वतः रुपालीताई चाकणकर, मला असं वाटतं राज्य महिला आयोग एकीकडे राहतं आणि त्या रुपालीताई चाकणकरांना ज्या पद्धतीनं ट्रोल केलं जातं, ज्या पद्धतीनं त्यांच्याबद्दल बोललं जातं, हे कुठलाही संवेदनशील व्यक्ती जो महाराष्ट्राला शिवशाहू फुले बाबासाहेब अहिल्याबाई होळकर यांचा वारसा आपण सांगतो तो मान्य करणार नाही. त्यामुळे ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं, पण त्यांचं काम त्या चोख पद्धतीनं पार पाडत आहेत एवढं मात्र नाही. महायुतीतले मित्रपक्ष नाराज आहेत रुपाली चाकणकरांच्या कारभारावर. शिवसेना आणि भाजपचं आता सूर येतं की बाबा त्यांच्याकडे 2-2 पदं आयोगाला दिल्या जातील. शेवटी आदरणीय अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पक्षाचे, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेतील. पण तुर्तास तरी राज्य महिला आयोगात रुपालीताई चाकणकर सक्षमपणे काम करतात. आता विरोधकांनी मित्रपक्षांनी काय विरोध करावा हा त्यांचा प्रश्न आहे. मी त्यावर काही फारसं बोलू इच्छित नाही. पण जाणीवपूर्वक फक्त रुपालीताई चाकणकरच का टार्गेट करताय हाच माझा त्यांना प्रश्न आहे. पण सत्ताधाऱ्यांकडूनच टार्गेट होतोय कारण निलमताई गोरेंनी देखील आज बैठक त्या संदर्भात. असं आहे, निलमताईंनी घ्यावी बैठक, त्यांना अधिकार आहे. पण मला असं वाटतं याच्यावर वरिष्ठ नेते अधिक बोलतील. मला त्यात बोलून काही वेगळा मेसेज द्यायचा नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.